एका महत्त्वाच्या बातमीने आपण न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात करूया। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा काही लपून राहिलेली नाही, पण आता त्यांच्याच पक्षातनं त्यांना आव्हान मिळू लागल्याचं देखील समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवशी त्यांच्या भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर झळकले आणि त्यामुळे राष्ट्रवादीतली गटबाजी आता उघडपणे समोर येऊ लागल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जन्मदिनी लावण्यात आलेले हे बॅनर, ज्यात जयंत पाटलांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असं करण्यात आलाय। खरं तर अजित पवारांचंही मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न आहे, पण आता या बॅनरबाजीनं जयंत पाटलांनीही त्यांची दावेदारी दाखल केल्याची चर्चा आहे। महाराष्ट्र राज्यात सत्तांतर कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र सत्तांतर कधी होईल हा वेळच सांगेल, परंतु सत्तांतराच्या नंतर काय होणार, मुख्यमंत्री कोण होणार याबाबत मात्र राजकारणात चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली आहे। खरं तर राष्ट्रवादीत गटबाजी आहे हे लपून राहिलेलं नाही, त्यामुळे स्वतः शरद पवारही पक्षात समतोल राखून दोन्ही नेत्यांना पद देत आले। पण आता जयंत पाटलांच्या या बॅनरबाजीमुळे विरोधकांना चिमटे काढायची आयती संधी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। शुभेच्छा त्यांना, मुख्यमंत्री व्हावं जयंत पाटलांनी। मला वाटतं त्यांची मनापासून इच्छा आहे आणि आहे, कॅपेबल माणूस आहे, हुशार आहे, अभ्यासू आहे। त्यांचं सरकार आलं, त्यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांनी निश्चित व्हावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार आणि जयंत पाटील असे दोन गट असल्याचं अनेकदा दिसून आलंय। आता पहाटेच्या जुन्या शपथविधीवरून राज्यात नव्यानं राजकारण रंगलं असतानाच जयंत पाटलांच्या समर्थकांकडून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न झालाय। त्यामुळे शरद पवार या सगळ्या बॅनरबाजीवर काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मुंबईहून विनोद राठोडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा नव्या वादात सापडलेत। यावेळेला त्यांच्यावर ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। त्याच वेळेला आहेर यांच्या विरोधातही आव्हाड यांच्या कुटुंबियांनी धमकीची तक्रार देऊनही गुन्हा दाखल न करण्यात आल्यानं हे प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता दिसतेय। माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा वादात, सहाय्यक आयुक्तांना मारहाण प्रकरणी गुन्हा, धमकीच्या ऑडिओ क्लिप नंतर नवा वाद, सहाय्यक आयुक्तांनी धमकावल्याची तक्रार। या दृश्यांनी आव्हाड कुटुंबियांच्या धमकी प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय, कारण ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईची जबाबदारी असलेले सहाय्यक आयुक्त रमेश आहेर यांच्या या मारहाण प्रकरणानं आव्हाड पुन्हा एकदा वादात सापडले आहेत। या घटनेमुळे आव्हाड यांच्या विरोधात ठाण्यात तिसऱ्यांदा गुन्ह्याची नोंद झाली आहे। पण आव्हाड यांच्या कुटुंबियांनी मात्र महेश आहेर यांनीच आव्हाड कुटुंबियांना धमकी दिल्याचा दावा केलाय। त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी केली आहे। त्यांची क्लिप नीट ऐकली तर त्यांनी असं सांगितलंय की मी एक बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी सीएम साहेबांना सुद्धा सगळ्यांना सांगितलंय की कसा मला आव्हाडांकडून धोका आहे। म्हणजे बॅकग्राऊंड तयार करणं म्हणजे काय की मला जेव्हा एखादा गुन्हा करायचा असतो तर तो गुन्हा उलटू नये माझ्यावर, म्हणून आधीच मी ग्राउंड वर्क करून ठेवते आणि त्या गुन्ह्याला एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप देते। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा सहाय्यक आयुक्त महेश आहेर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घेतलेल्या भेटीवरती आक्षेप नोंदवलाय। खरं तर मुख्यमंत्र्यांकडनं हे अपेक्षित होतं की ते डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या कुटुंबियांना फोन करतील, त्यांना धीर देतील, सांगतील घाबरू नका, या क्लिपची चौकशी होईल आणि गुन्हा दाखल होईल। अशा प्रकारचं वर्तन हे माननीय मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षित होतं। जर ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन गुन्हेगार सहाय्यक आयुक्त महेश आहेरला भेटले असतील तर त्याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव नाही। तिकडे काँग्रेसनं सुद्धा सहाय्यक आयुक्त आहेर यांच्या कामकाजावर आक्षेप घेत एक प्रकारे आव्हाड यांचं समर्थन केलंय। कोण आहे महेश आहेर? हा संपूर्ण क्रिमिनल माइंडेड आहे। याची 12वीची सर्टिफिकेट खोटी आहे, याची सर्टिफिकेट खोटी आहे ग्रॅज्युएशनची। हा सतत धमकी देतो, मागे याचे व्हिडिओ व्हायरल झालेत। याच्यामध्ये कर्मचाऱ्यांना धमकी देण्याचा हा क्रिमिनल प्रवृत्तीचा आहे आणि
ह्याला काही झालं की मग तो असा ढोंगीपणा करतो, आव आणतो. सहाय्यक आयुक्त महेश आहेर मारहाण प्रकरणात 7 पैकी 4 जणांना आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या चौघांना 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण जितेंद्र आव्हाड हे सध्या कुठे आहेत हे त्यांच्या पत्नीला सुद्धा माहीत नाही. आता आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानं पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या एका ट्विटनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. राज्यामध्ये लवकरच राजकीय भूकंप होईल असं भाकीत रोहित पवार यांनी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आता रोहित पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात लवकरच भूकंप. रोहित पवारांचं ट्विटद्वारे भाकीत. रोहित पवार मनकवडे आहेत का? रोहित पवार काय मनकवडे आहेत काय? आमदारांचे चेहरे ओळखायला आमच्या. शंभूराज देसाईंचा पवारांवर पलटवार. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासूनच सरकार संदर्भात वेगवेगळी भाकितं करण्यात येत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तर सातत्यानं हे सरकार कोसळण्याचं भाकीत करतायत. पण या राजकीय ज्योतिषांमध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचीही भर पडली आहे. कारण रोहित पवारांनी राज्यामध्ये लवकरच भूकंप होईल असं ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. आपल्या या ट्विट संदर्भात स्पष्टीकरण देताना रोहित पवारांनी काय दावा केलाय तुम्हीच ऐका. फायनान्स मंत्रालयामध्ये जे बीजेपीच्या अंतर्गत ते मंत्रालय त्या ठिकाणी येतं, तर त्याच्याकडनं फक्त एकाच विशिष्ट पक्षाच्या फाईल क्लिअर केल्या जातात आणि ते सुद्धा त्याला फार गती आलेली आहे. सहसा गती केव्हा येते? जेव्हा कुठेतरी अस्थिरता डोळ्यासमोर त्या ठिकाणी दिसत असते. आता रोहित पवारांनी फाईल्सचा वेगानं निपटारा होण्याला थेट अस्थिरतेशी जोडल्यानं सत्ताधारीही समोर आले. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी भूकंपाचं भाकीत करणारे रोहित पवार मनकवडे आहेत का असा सवाल उपस्थित केलाय. रोहित पवार काय मनकवडे आहेत काय? आमदारांचे चेहरे ओळखायला आमच्या. त्यांना म्हणाव, तुम्ही आमच्या 50 आमदारांची चिंता करू नका. जे शिंदे गटाचे 50 आमदार आहेत त्यांची चिंता करण्याची रोहित पवारांना गरज नाही. तुमच्यामध्ये जे आमदार अस्वस्थ आहेत त्यांची चिंता पहिल्यांदा करा. खरं तर राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. दररोज युक्तिवाद सुरू आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगातही शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे गटात सामना रंगतोय. त्यामुळे न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांकडून निर्णयाची प्रतीक्षा असताना राजकीय नेते मात्र नवनवीन भाकितं करतायत. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नावात काय आहे असं म्हटलं जातं, मात्र नावात काय नाही असं विचारण्याची वेळ आली आहे. कारण औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून पुन्हा एकदा राजकारण पेटल्याचं दिसतंय. तुमचं सरकार असताना वेळ का लावताय असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. तर सत्ताधाऱ्यांनी या मुद्द्यावरून संजय राऊत यांना रोखठोक उत्तरही दिलंय. औरंगाबादच्या नामांतराविषयी केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण माहिती दिली. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याची प्रक्रिया अजून विचाराधीन असल्याचं केंद्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात नामांतराच्या मुद्द्यावर माहिती देताना सांगितलं. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांनी जुलै 2022 मध्ये औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. औरंगाबादचं संभाजीनगर करण्याचा निर्णय घेऊन सुद्धा तुम्ही अजून संभाजी राजांच्या नावानं त्या शहरावरती एक भूमिका घ्यायला तयार नाही. कोणाला घाबरताय? कोणते नियम, कोणता कायदा आडवा येतोय? केंद्रात तुमचं राज्य, महाराष्ट्रात तुमचं राज्य, यात भूमिका मांडण्यासारखं काय आहे? मराठवाड्याच्या राजकारणात औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर करण्याचा मुद्दा
मागच्या 3 दशकांपासून सुरूच आहे. 1988 मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात शहराचं संभाजीनगर असं नामांतर केलं होतं. यानंतर शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या महापालिकेनं नामांतराचा ठराव करून राज्य सरकारकडे पाठवला. पण नामांतराचा हा प्रश्न कोर्टात गेल्यानंतर यावर कोणताच निर्णय झाला नाही. आता सरकार बदलल्यानं विरोधकांनी नामांतरावरून राज्य आणि केंद्रावर टीकेची तोफ डागले, तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांना जशास तसं उत्तर दिलंय. प्रत्येक निवडणुकीच्या आधी नामांतराच्या चर्चेला वेग येतो. निवडणूक झाल्यानंतर मात्र हा मुद्दा पुन्हा मागे पडतो. पण यावेळी तरी काही वेगळं घडेल का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोकणातल्या अधिवेशनासाठी राज्यभरातून प्राथमिक शिक्षक आलेले होते, पण गुरुजींच्या या अधिवेशन कम सहलीमुळे विद्यार्थ्यांचं मात्र आठवड्याभराचं शैक्षणिक नुकसान झालंय. शिक्षक अधिवेशनाला गेल्यानं राज्यातल्या शेकडो शाळांमधला फळा आठवडाभर कोराच होता. गुरुजी अधिवेशनाला, विद्यार्थी वाऱ्यावर. आठवडाभर बिन शिक्षकांची शाळा. अधिवेशनाच्या नावाखाली गुरुजींची सहल. कोकणातल्या वेंगुर्ल्यातील अधिवेशनाचा हा मंडप पहा. हे आहेत तुमच्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक. प्राथमिक शिक्षक समितीच्या अधिवेशनासाठी गुरुजी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वेंगुर्ल्याला आलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शाळा सुरू असताना विद्यार्थ्यांना वाऱ्यावर टाकून हे गुरुजी अधिवेशनाला आलेले आहेत. मराठवाडा आणि विदर्भातल्या शिक्षकांनी या अधिवेशनाला येण्यासाठी मंगळवारीच बांधाबांध केली असावी. मंगळवारी अनेक शिक्षक अधिवेशनाला निघाले असावेत, म्हणजे मंगळवारी बहुतांश शाळांमध्ये शिकवलंच गेलं नाही. बुधवारी अधिवेशनाचा पहिला दिवस, त्यामुळे ज्ञानदानाला बुट्टी. गुरुवारी गुरुजी अधिवेशनाच्या समारोपात. शुक्रवारी गुरुजी प्रवासात राहणार. शनिवारी महाशिवरात्रीचा योग. आणि हे वेळापत्रक पाहता आठवडाभर अघोषित सुट्टीच होती. गंमत म्हणजे वेंगुर्ल्याला अधिवेशनाला निघालेल्या शिक्षकांना शिक्षण मंत्र्यांनी कायद्यात नसताना 3 दिवसांची सुट्टी दिली. इथं येण्यापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री महोदय 3 दिवसाची रजा ही मी मंजूर केलेली आहे. खरं तर रजा जायची नाही असा जो शासनाचा निर्णय होता तो डावलून स्पेशल केस म्हणून रजा मंजूर केलेली आहे. एरवी अतिरिक्त कामांचं शिक्षक तुणतुणं वाजवत असतात, पण अधिवेशनाला जाण्याच्या नादात गुरुजींनी आठवडाभर विद्यार्थ्यांना शिकवलेलंच नाही आणि याकडे कुणीही गांभीर्यानं पाहत नाही. हे विद्यार्थ्यांचं दुर्दैव आहे. विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग. शेतमालाला हमी भाव म्हणजे मृगजळच झालेला आहे. राज्यातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये हमी भावापेक्षा कमी दरानं शेतमालाची खरेदी होतीये. न्यूज 18 लोकमतनं हरभऱ्याच्या हमी भावाचा केलेला हा पंचनामा पहा. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची पिळवणूक. हमी भावापेक्षाही कमी भावात शेतमालाची खरेदी. हमी भावाचा नियम बाजार समित्यांकडूनच पायदळी. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा विकण्यासाठी आलेले हे हवालदिल शेतकरी पहा. हरभऱ्याला भाव किती मिळतो हे त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय. घाम गाळून पिकवलेला हरभरा व्यापारी कवडीमोल भावानं विकत घेत आहेत. हरभऱ्याला 5,335 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आहे. बाजार समितीतले व्यापारी मात्र हरभरा 4,000 ते 4,650 रुपये प्रति क्विंटल दरानं खरेदी करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. आज हरभरा आणला, आज आमचा कमी भावात गेला, पण आम्हाला कमीत कमी 53-54 पर्यंत भाव पाहिजेत, पण भेटे ना. आता किती भाव मिळाला तुम्हाला? 45 ते 50 रुपये भाव भेटले. म्हणजे 500 रुपयाचा लॉस झाला. 500 नाही, 800 रुपयाचा लॉस झाला. हे शासनाने द्यायला पाहिजे, शासन दे ना. बाजार समितीत हमी भावापेक्षा कमी भावानं होणाऱ्या खरेदीवर प्रशासक मात्र कागदी उत्तर देऊन आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतायत. कुठंतरी आपल्याला मग काहीतरी सक्ती घालून द्यावी लागेल की बाबा एवढा जो शासनाचा जो दर आहे प्रचलित, तर त्याच्यावरती
बिलकुल बोली बोलायची नाही, त्याच्यावरतीच बोली बोलायची, असं काहीतरी आपल्याला ठरवून त्यांना द्यावे लागेल. शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी हमीभाव वाढवल्याच्या राणा भीमदेवी थाटात घोषणा केल्या जातात, पण सरकारी हमीभावाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सरकारी हमीभाव हे शेतकऱ्यांसाठी केवळ मृगजळ ठरलंय. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. जळगावमधल्या केळी उत्पादकांसमोर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव जिल्हा केळी उत्पादनामध्ये अग्रेसर जरी असला तरी यावेळेला उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा हे तालुके केळी उत्पादनात अग्रेसर आहेत. या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं उत्पन्न घेतलं जातं, पण यावर्षी केळीवर CMV आणि करपा रोग पडलाय. त्यासोबतच हवामानातला बदल, थंडी यांच्या एकत्रित परिणामानं केळी उत्पादनात यावर्षी मोठी घट झाली आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय. रोगराई आल्यामुळे खूप उत्पन्न घटलेले आहे. त्या केळीवरती करपा आलेला आहे आणि त्या उत्पन्नामुळे खूप नुकसान झालेले आहे केळीचे. व्यापारी आमच्याकडून कमी भावात घेऊन जात आहे आणि मार्केटमध्ये भरपूर भावात विकत आहे. तरी शेतकऱ्यांना भाव मिळावा ही माझी नम्र विनंती. बाजारात केळीची आवक कमी झाल्याने केळीची डझनाची किंमतही 40 ते 60 रुपये झाली आहे. पण एवढे पैसे मोजूनही सुमार दर्जाचीच केळी मिळत असल्याचं ग्राहक सांगतायत. केले मिले 40 रुपए डजन केले मिले. बस बसावन में तो पहले बार ऐसा दिख रहा है कि केले के भाव इतना उरूज पे है. अब बसावल पूरा घूमने के बाद एक ही ठेला मिला. बसावल में केले का इतना शॉर्टेज चल रहा है. केले भी देखो, और केले भी जिस लायक केले चाहिए तो उस लायक केले भी नहीं है. आधे कच्चे आधे पक्के. तर केळी विक्रेत्यानंही मार्केटमध्ये केळीचं उत्पन्न कमी झाल्याचं सांगितलं. यहाँ भुसावल के अंदर अभी केले इतने महंगे हो चुके क्या माल मिलना बहुत मुश्किल हो रहा है. हमें आज भुसावल के अंदर केला हमको 250 रुपये जाली मिल रहा है. मतलब हमारी खरीद हुई जा रही है 30 रुपये दर्जन, 25 रुपये दर्जन. क्योंकि जलगांव ज़िले के अंदर अभी जो केला सप्लाई होता है, जैसा कि अभी केले का भाव चल रहा है 2700 रुपये कुंटल, 2200 रुपये कुंटल केला. एका बाजूला उत्पादन घटलं म्हणून शेतकरी चिंतेत आहे, तर केळी महाग मिळतात म्हणून ग्राहकांच्याही खिशाला झळ बसते. अशा दुहेरी संकटाची स्थिती केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या जळगावात पाहायला मिळते. याचा परिणाम आता उर्वरित महाराष्ट्रातल्या केळी व्यवसायावरही होण्याची शक्यता आहे. जळगावहून इम्तियाज अहमदसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी पुण्यातल्या कसबा पोटनिवडणुकी संदर्भातली. कसब्यातल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरलेत. पुणे दौऱ्यामध्ये त्यांनी बापट आणि काकडेंची नाराजी दूर करत स्थानिक पातळीवरची जी यंत्रणा आहे ती नव्यानं कामाला लावलेली आहे आणि त्यामुळे कसब्याच्या पोटनिवडणुकीत चुरस वाढणार आहे. कसब्याच्या मैदानात फडणवीसांची एंट्री. काकडे बापट उतरणार प्रचारात. भाजप कसब्याचा बालेकिल्ला राखणार. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला, पण या पोटनिवडणुकीत भाजपचा हाच बालेकिल्ला धोक्यात असल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच आता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. बुधवारी पुणे दौऱ्यावर आलेल्या फडणवीसांनी खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली. तसंच त्यांनी खासदार संजय काकडेंनाही प्रचारात उतरण्याची सूचना केली आहे. एवढंच नाही तर फडणवीसांनी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर व्यापारी संघटनेनं पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा जाहीर केला. पुण्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेत त्यांना कामाला लागण्याची सूचनाही केली. कसब्याची पोटनिवडणूक होईपर्यंत पदाधिकाऱ्यांना पुणे न सोडण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. सगळ्या नेत्यांना अशी दंबी दिलेली आहे. सगळ्यांनी 26 पर्यंत सगळं बंद करून कसबा मतदारसंघ जास्तीत जास्त जो आमचा 25 वर्ष बालेकिल्ला आहे तो जास्तीत जास्त मतांनी कसा निवडून येईल त्याकरता जी यंत्रणा राबवायची, जी नियोजन करायचे ते नियोजन आणि ती यंत्रणा राबवण्यासाठी काल मीटिंग झालेली आहे. फडणवीसांच्या तंबीनंतर मध्यंतरी प्रचारातनं गायब झालेले नेते सुद्धा आता प्रचारामध्ये परतलेले आहेत. 1,25,000 मत झालं तर आमचे नगरसेवक पाहता, आमचे जे स्टार प्रचारक पाहता, आमची यंत्रणा काल जी
राबवायची आम्ही सुरुवात केलेली आहे. कालची यंत्रणा आणि कालचे नियोजन ठरलेलं आहे. त्या नियोजनाप्रमाणे आम्ही 25 ते 28,000 मतांनी सहजरित्या जिंकून येऊ. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पुणे शहरात तळ ठोकून आहेत. तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही गेल्या 2 दिवसांपासून पुणे मुक्कामी आहेत. पक्षामध्ये कुणीही नाराज नसल्याचं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलेलं आहे. कुणी सांगितलं आपल्याला नाराज आहे, आपणच सांगताय नाराज आहे. काल माननीय गिरीश बापट साहेबांनी स्वतःच व्हिडिओ क्लिप करणे, त्या ठिकाणी आपल्या तुम्हाला ही अपेक्षा आहे का त्यांनी बेडवर उठून रस्त्यावर यावं? अशा अपेक्षा करू नका, ते आजारी आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार गिरीश बापट यांची चांगली पकड आहे. मात्र आजारपणामुळे ते फारसे सक्रिय नाहीत. पण कसबा हातचा जाऊ नये यासाठी भाजपनं सगळी शक्ती पणाला लावलेली आहे. भाजपनं बापटांनाही प्रचारात उतरवलंय, तर इकडे महाविकास आघाडीनं प्रचाराचा धडाका लावलाय. राजकीय स्वार्थासाठी, निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची ही जी नीती आहे, याच्यावरनं कसबा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव हा निश्चित आहे, हेच यावरनं दिसून येत आहे. कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसनं यावेळेला पेठांमध्ये दांडगा जनसंपर्क असलेला उमेदवार दिलाय. तसंच महाविकास आघाडीमध्ये एकी असल्याचंही पाहायला मिळतंय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप कोणतीही जोखीम पत्करायला तयार नाही. कसब्याचा बालेकिल्ला राखण्यासाठी स्वतः फडणवीस मैदानात उतरलेत. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दुसरीकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीतला रंगच उडालाय. कारण अपक्ष उमेदवार राहुल कलाटे एकाकी पडलेले आहेत आणि त्यामुळे आधी तिरंगी असलेली ही लढत आता दुरंगी होत असल्याचंच पाहायला मिळतंय. आणि परिणामी पोटनिवडणूक आत्ताच निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. राहुल कलाटेंमुळे कुणाला फटका बसणार ही चर्चा आता सुरू झाली आहे. युती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज उमेदवारांसमोर उमेदवारी कायम ठेवून अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरलेले राहुल कलाटे चर्चेत आले होते. पण आता युती आणि महाविकास आघाडीनं चिंचवडमध्ये प्रचारासाठी फौज मैदानात उतरवले. महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी भाजपनं 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. महाविकास आघाडीनं सुद्धा त्यांचे उमेदवार नाना काटे यांच्यासाठी सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित सभा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. त्या तुलनेत राहुल कलाटे यांचा प्रचार काहीसा फिका पडलाय. नाही म्हणायला वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटे यांना पाठिंबा दिलाय, पण आपलीच बाजू भक्कम असल्याचा दावा भाजपनं केलाय. भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवार अश्विनीताई जगताप या 51% वर मतं घेऊन निवडून येतील. महत्वाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीची साथ सोडली आहे. दुसरीकडे भाजपनं जिंकण्याचा विश्वास व्यक्त केल्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांचा तिळपापड झालाय. यामुळे महाविकास आघाडीनं तडकाफडकी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवण्यात धन्यता मानली आहे. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी जे काही वक्तव्य केलं, याचा अर्थ बावनकुळे साहेबांनी आता भविष्यवाणी सांगण्याचा नवीन व्यवसाय पत्करलेला दिसतोय. की ज्या बावनकुळे साहेबांना स्वतःची उमेदवारी 2019ला भारतीय जनता पक्षानं डावलली होती, ते आज पुण्यामध्ये येऊन भविष्यवाणी करायला लागलेत. महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांवर जोरदार हल्ले प्रतिहल्ले करतायत. या दोघांच्या साठमारीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर फेकले गेलेत. परिणामी आता दुरंगी झालेल्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कसबेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेस पक्षात चव्हाणांना भविष्य नसून ते निर्णय घेतील असाही दावा विखे पाटील यांनी केलाय. त्यामुळे नव्या राजकीय चर्चेला आता तोंड फुटलंय. अशोक चव्हाणांना विखेंची ऑफर, भाजपत येण्याचं चव्हाणांना आवाहन, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्याला कारणीभूत ठरलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजकीय गौप्यस्फोट. पहाटेच्या शपथविधीला शरद पवारांची मान्यता होती असा दावा नुकताच फडणवीसांनी केला होता. त्यावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांनी हा गौप्यस्फोट केला. फडणवीस धादांत खोटं बोलत असल्याची टीका चव्हाणांनी केली आहे. एकीकडे अशोक चव्हाणांनी फडणवीसांवर हल्लाबोल केलाय, तर दुसरीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अशोक चव्हाणांना भाजपत येण्याची ऑफर दिली आहे. ह्या सगळ्या राजकीय स्थितीत जे नाट्य झालेलं आहे त्याचे आता प्रत्यक्षात आता माननीय देवेंद्रजी त्याबद्दल ते बोललेले आहेत आणि ते वास्तव आहे. काँग्रेसकडून लोकांच्या अपेक्षा फार राहिल्या नाही. मला वाटतं अशोकरावांनी सुद्धा त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करायला हरकत नाही. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या मदतीनं सरकार स्थापन केलं होतं. मात्र त्यांचं सरकार अल्पजीवी ठरलं होतं. पण त्यावरून अद्यापही राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. सत्तेसाठीच विखे आहेत. उद्या काँग्रेसची सत्ता आली तर पुन्हा विखे काँग्रेसमध्ये येतील काय, अशा पद्धतीचा प्रश्न ते उपस्थित करतात काय, अशा पद्धतीचं आज विखेंच्या वाक्यावरून आपल्याला अर्थ लावता येईल. गेल्या वर्षी गणेशोत्सवात अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. त्यावेळी चव्हाण काँग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र ती केवळ चर्चाच ठरली. आता महसूल मंत्री विखे पाटलांनी अशोक चव्हाणांना भाजपत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिनी शिवनेरी किल्ल्यावर महाआरती केली जाणार आहे. संभाजी ब्रिगेडनं या महाआरतीला विरोध केलाय. शिवरायांचं दैवीकरण कशासाठी असा सवाल संभाजी ब्रिगेडकडून आता विचारण्यात आलाय. त्या महाआरतीला संभाजी ब्रिगेडचा विरोध. शिवजयंतीला शिवनेरीवर महाआरती, पण महाआरतीवरून वादाची ठिणगी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं जय्यत तयारी केली आहे. यंदा 17 ते 21 फेब्रुवारीच्या दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शिवाय शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरती सुद्धा होणार आहे. काय प्रतिक्रिया नाही त्याने मी निवेदन करतो. आज छत्रपती शिवाजी महाराजच्या जन्मोत्सवात त्यांच्या पण सामील व्हावं, विरोधाचं काही कारण नाही. सर्वच लोकांनी एकत्र होऊन ते साजरा केला पाहिजे. शिवनेरीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाआरतीला संभाजी ब्रिगेडनं विरोध केलाय. छत्रपती शिवाजी महाराज देव आहेत का? शिवजयंतीच्या दिवशी महाआरती कशाला, असा प्रश्न संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केलाय. शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सकाळी 6 वाजता महाआरतीचं आयोजन कशासाठी? शिवाजी महाराज काय देव आहेत का? शिवाजी महाराजांचं दैवतीकरण केलं जाणार आहे का शिवाजी महाराजांना आता 4 हात दाखवायचे? दरवर्षी 19 फेब्रुवारीला राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यंदा शिवरायांच्या 393व्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र सरकारनं शिवनेरी किल्ल्यावर 5 दिवसांच्या विविध कार्यक्रमाचं आयोजन केलंय. पण शिवजयंतीला आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीवरून सुद्धा वादाची ठिणगी पडली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी 5 सदस्यीय घटनापीठासमोर होणार की 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग होणार याचा फैसला सुप्रीम कोर्ट करणार आहे. गुरुवारी यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद देखील करण्यात आला आणि त्यानंतर कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. सत्ता संघर्षावर युक्तिवाद संपला. सुप्रीम कोर्टानं निकाल राखून ठेवला. कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष. राज्यातील सत्ता संघर्षावर सलग 3ऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदेंचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद करताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरं जायला हवं होतं असं जेठमलानी यांनी सांगितलं.
विधानसभा अध्यक्ष विश्वासमत प्रस्ताव लांबवू शकत नाहीत. 29 जूनला उद्धव ठाकरेंनी स्वेच्छेनं राजीनामा दिला. बहुमत चाचणीमध्ये यशस्वी होणार नाही याची ठाकरेंना जाणीव होती असाही दावा जेठमलानी यांनी केलाय. त्यानंतर मनिंदर सिंग यांनी शिंदे गटाची बाजू मांडताना विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर युक्तिवाद केला. आमदारांना 5 वर्षांचा अधिकार लोकशाहीनं दिलाय, म्हणूनच आमदारांचा अधिकार काढता येणार नाही असं सिंग यांनी कोर्टाला सांगितलं. दरम्यान कोर्टानं बुद्धिबळाच्या खेळीप्रमाणे पुढची खेळी ओळखली. पुढे काय होणार हे शिंदे गटाला माहीत होतं अशी टिप्पणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केली. मुद्दा हा आहे की 16 जे आमदारांवर अपात्र करण्याची जे पिटिशन दाखल केलं आणि नोटीस इश्यू केली, तर जे महाविकास आघाडी आहे तो महाविकास आघाडीचा जर आकडा बघितला तर त्यातून 16 जर कमी झाले असते तरी महाविकास आघाडीकडे बहुमत होतं आणि ते महाविकास आघाडीकडे बहुमत असून सुद्धा त्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे तो घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे. शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना कपिल सिब्बल यांनी कायदेशीर सरकार पाडण्यात आल्याचा दावा केला. सुनील प्रभूंच्या व्हीपचं आमदारांकडून उल्लंघन करण्यात आल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. शिंदे समर्थकांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचं सिब्बल यांनी सांगितलं. आमदार विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो, त्यामुळे शिंदे समर्थक 34 आमदारांना विलिनीकरणाशिवाय पर्याय नसल्याचा दावा सिब्बल यांनी केला. लोकांना विकत घेऊन सरकार पाडण्यात आल्याचंही त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. या सुनावणीत शिंदे गटाच्या याचिकेमध्ये काही तथ्य लपवण्यात आल्याचा आरोप ठाकरेंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केलाय. आम्हाला असं वाटतं की आमच्या अपेक्षेप्रमाणे जजमेंट येईल, कारण कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते घटनेला धरून आहेत आणि नबम रबिया केस ज्या वेळेला झाली होती त्यावेळेला जे मुद्दे उपस्थित नव्हते झाले ते मुद्दे यावेळेला उपस्थित झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मुद्दे लार्जर बेंचकडे जावेत अशा प्रकारची मागणी झालेली आहे आणि अशा वेळेला मला असं वाटतं की लार्जर बेंचच मान्य केला जातो. दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर घटनापीठानं आपला निर्णय राखून ठेवला. या प्रकरणाची सुनावणी विद्यमान घटनापीठापुढे होणार की 7 न्यायमूर्तींच्या मोठ्या घटनापीठाकडे सोपवली जाणार याचा फैसला कोर्ट करणार आहे. मात्र या निकालावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली. आणि याच संदर्भातली एक ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर उद्या सुप्रीम कोर्ट निर्णय देणार असल्याचं समजतंय. सत्ता संघर्षाचं हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे जातं का हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरेल. उद्या सकाळी 10:30 वाजता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कोर्टच्या वतीनं या संदर्भातला निर्णय दिला जाणार असल्याची माहिती मिळतेय. याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय नेमकी माहिती? भारताचे सरन्यायाधीश जस्टिस धनंजय चंद्रचूड आणि त्यानंतर त्यांच्या सह असलेलं जे घटनापीठ आहे त्यामध्ये एम.आर. शहा, त्यानंतर जस्टिस कृष्ण मुरारी, त्यानंतर जस्टिस हिमा कोहली, जस्टिस पद्मनाथन नरसिम्हा हे जे 5 सदस्य घटनापीठ आहे याच्या वतीनं जे आज या संदर्भातली सूची आलेली आहे आणि सूचीमध्ये उद्या सकाळच्या सूचीबद्धमध्ये सकाळी 10:30 वाजता या संदर्भात सुभाष देसाई विरुद्ध प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र हे जे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षा संदर्भातली सुनावणी आज दुपारपर्यंत सुरू होती. सलग 3 दिवस ही सुनावणी झालेली आहे. त्या सुनावणीच्या संदर्भातला निर्णय उद्या देण्यात येणार आहे. सकाळी 10:30 वाजता हा ऑर्डर या संदर्भातली ऑर्डरची घोषणा करण्यात येणार असलेली माहिती नुकतीच प्राप्त झालेली आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की उद्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षा संदर्भातील निर्णय देणार आहे आणि सकाळी 10:30 वाजता ही बरोबर सकाळी 10:30 वाजता या संदर्भातला निकाल जो आहे तो दिला जाणार आहे. प्रशांत, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. ब्रेक नंतर आपण आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया. क्रिकेटर पृथ्वी शॉ सोबत सेल्फी काढण्यावरून मुंबईमध्ये तोडफोड झाल्याचा प्रकार घडलाय. या सेल्फीच्या वादातून पृथ्वी शॉच्या मित्रावर हल्ला करण्यात आलाय. हे प्रकरण पोलिसात पोहोचल्यानंतर 6 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. तर या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली आहे. सेलिब्रिटी सोबत सेल्फीसाठी वाटेल ते करणारे सेल्फी प्रेमी चाहते आपण पाहतच असतो, पण मुंबईत फोटो घेण्याच्या नादात या चाहत्यांचं नियंत्रण सुटल्याचं पाहायला मिळालं आणि भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू पृथ्वी शॉ
याच्या सोबत सेल्फी काढण्यावरून एका हॉटेलमध्ये मोठा वाद झाला। या वादातून काही तरुणांनी एका व्यावसायिकाच्या BMW कारची तोडफोड केली। हा व्यावसायिक पृथ्वी शॉ सोबत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेला होता। पृथ्वी शॉनं फोटो काढून झाल्यानंतर चाहते पुन्हा पुन्हा आग्रह करत असल्याचं पाहून व्यावसायिकानं सेल्फी काढण्यासाठी मनाई केल्यामुळे तरुणांनी हा राग काढला आणि धमकी सुद्धा दिली आहे। या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी 6 जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केलाय। हो सर एक मामला दर्ज हुआ ओशिवरा पुलिस स्टेशन में, क्या है वो पूरा मामला? कल ओशिवरा पुलिस स्टेशन में CR नंबर 156/23 एक ऑफेंस रजिस्टर हुआ है। इसमें अनलॉफुल असेंबली, एक्सटॉर्शन और नुकसान ये सेक्शन लगाए गए हैं। इसमें एक कंप्लेंट है जिनकी गाड़ी को जो आरोपी है 7 आरोपी उन्होंने गाड़ी फोड़ी और उसके बाद में मामला सल्टाना है क्या वगैरह ऐसे बोल के 50,000 रुपये की डिमांड की। इसमें एक आरोपी अभी गिरफ्तार हो रहे हैं और बाकी के भी जल्दी गिरफ्तार होंगे। ओशिवरा पुलिस स्टेशन इसमें आगे की छानबीन करेगी। सर क्या इसमें कोई क्रॉस है? आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।